नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मास्कमॅन म्हणून आता सौमित्रला बसवण्यात आलेलं असतं. पण ही गोष्ट योग्य वेळी जानकीच्या लक्षात येते आणि सौमित्रचा जीव वाचतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन म्हणून सौमित्रला बसवल्यानंतर खरा मास्कमॅन कुठे आहे हा प्रश्न निर्माण होतो. ऋषिकेश म्हणतो, आपला जर इथे सौमित्र होता तर मग खरा मास्कमॅन कुठे? तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, मला असं वाटतं खरा मास्कमॅन इथेच कुठेतरी असेल तर. आणि तेवढ्यातच तिथे जोरात आता ड्रमचा आवाज येतो, कारण तिथे मास्कमॅन लपून बसलेला असतो. तेव्हा ऋषिकेश आपली पिस्तूल काढतो आणि त्या मास्कमॅनच्या मागे धावत धावत त्याला पकडण्यासाठी जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, एका बाजूने आता मास्कमॅनच्या मागे ऋषिकेश पळत असतो, तर दुसऱ्या बाजूने सौमित्रसुद्धा त्या मास्कमॅनला पकडण्यासाठी जात असतो. सौमित्राची तब्येत थोडीशी नरम असते, कारण त्याच्या डोक्यामध्ये जोरात मार बसलेला असतो. त्याची तब्येत थोडीशी नाजूक असते, तरीसुद्धा मास्कमॅनला पकडण्यामध्ये ऋषिकेशची तो मदत करत असतो. एका बाजूला इथे लता बसलेली असते आणि त्याच ठिकाणी सौमित्र, ऋषिकेश, जानकी आणि लता दोघीजणीसुद्धा आलेल्या असतात. तेव्हा इथे सगळेजण आता मास्कमॅनच्या मागे मागे पळत असतात. तेव्हा ऋषिकेश जातो आणि मास्कमॅनला पकडतो आणि त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, तो मास्कमॅन आपला चेहरा काही दाखवत नसतो, पण ऋषिकेश त्याला काही सोडत नाही. ऋषिकेश त्याच्या थोबाडीत देतो आणि त्याला आता पकडायला जाणार तेवढ्यातच मास्कमॅन आपली पिस्तूल दाखवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता मास्कमॅनने पिस्तूल दाखवल्यानंतर जानकी खाली पडलेली ऋषिकेशची पिस्तूल उचलते आणि मास्कमॅनच्या हाताला गोळी मारते. मास्कमॅनच्या हाताला गोळी लागल्यानंतर त्याच्या हातातली पिस्तूल खाली पडते आणि अशा रीतीने ऋषिकेशचा जीव वाचलेला असतो. त्यानंतर इथे ऋषिकेश मास्कमॅनला पकडतो आणि त्याच्या चेहऱ्याला असलेला मास्क बाजूला काढतो, टोपी बाजूला काढतो. तेव्हा इथे लता म्हणत असते, रवी, अरे हा तर रवी आहे. तेव्हा जानकी म्हणते, रवी म्हणजे कोण? तेव्हा लता म्हणते, रवी म्हणजे हा आम्हाला राशन वगैरे आणून द्यायचा, खाण्यापिण्याच्या वस्तू आणून द्यायचा, हा तर रवी आहे, हा खरा मास्कमॅन नाही आहे, असं लता सांगते. तेव्हा इथे माया म्हणते, हो हो, हा मास्कमॅन नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन दुसरीकडेच कुठेतरी पळून गेलेला असतो आणि इथे ऋषिकेश सौमित्राची दिशाभूल करण्यासाठी तिथे रवीला मास्कमॅन म्हणून उभं केलेलं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्या हा सगळा प्रकार स्वतःच्या डोळ्याने बघत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सांग मला, तू कोण आहेस आणि खरा मास्कमॅन कुठे आहे ते सांग. तेव्हा तो रवी ऋषिकेशला जोरात धक्का देतो आणि सरळ तिथून पळून जातो. तेव्हा इथे सौमित्र त्याला पकडायला जाणार. ऋषिकेश त्याला थांबवतो आणि म्हणतो, थांब सौमित्र, आधीच तुझी तब्येत ठीक नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण धावत पळत लताकडे जातात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही दादा, मी एकदम ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नानासाहेब भयंकर चिडलेले असतात. नानासाहेब म्हणतात की हे सगळं काय आहे अवंतिका? अगं, तुम्ही माझी सगळीजणं मुलं आहात. तुम्हाला जर काही झालं तर मला काय वाटेल? तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मर्जीप्रमाणे करता. मला तुमच्याबद्दल काहीसुद्धा सांगत नाही. आतासुद्धा ऋषिकेश, जानकी, सौमित्र तिघेजणं कुठे आहेत? जर त्यांना काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, नाना, आम्ही तुम्हाला हे सगळं सत्य सांगणारच होतो, पण तुम्हाला टेन्शन येईल म्हणून नाही सांगितलं. तेव्हा नाना म्हणतात, अगं, पण टेन्शन येईल म्हणून सांगितलं नाहीस, पण आता नाही सांगितलंस तरीसुद्धा टेन्शन आम्हाला आलंच ना. त्यापेक्षा सांगितलं असतंस तर जास्त बरं झालं नसतं का? हे बघ अवंतिका बाळा, अगं असं नसतं. मी तुमचा बाप आहे, मला तुमच्या सगळ्यांची काळजी आहे. जर तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर त्रास कुणाला होईल? मलाच त्रास होईल ना. मग या गोष्टी माझ्यापासून लपून ठेवण्यापेक्षा मला सांगत जा. अजूनपर्यंत ऋषिकेश, जानकी आणि सौमित्राचा पत्ता नाही आहे. त्यांना जर काही झालं तर. तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणत असतो की नाना. तेव्हा इथे ऋषिकेशने नानाला मारलेली हाक, तो प्रेमळ आवाज ऐकल्यानंतर सगळेजण दाराकडे बघतात. तर इथे ऋषिकेश, जानकी, सौमित्र, त्याचबरोबर लता आणि माया सगळेजणच आलेले असतात. तेव्हा इथे जानकी धावत पळत जाते आणि म्हणते, तुम्ही सगळेजण आलात. सौमी, तू ठीक आहेस ना?
तेव्हा सौमित्र म्हणतो, हो मी ठीक आहे. त्यानंतरला इथे अवंतिका जाते आणि सगळ्यांसाठी पाणी प्यायला घेऊन येते. सगळ्यांना ती पाणी प्यायला देते. तेव्हा इथे लतासुद्धा पाणी वगैरे घेते. त्यानंतर इथे सुमित्रा म्हणत असतात, काय लताताई, ठीक आहात ना तुम्ही? तुम्ही बऱ्या आहात ना? त्या नराधमाने तुम्हाला बांधून ठेवलं होतं, त्याने जास्त त्रास तर नाही ना दिला तुम्हाला? तेव्हा इथे लता म्हणते की त्या नराधमाने मला एका ठिकाणी बऱ्याच दिवस कोंडून ठेवलं होतं. बऱ्याच दिवस त्याने मला बांधूनसुद्धा ठेवलं होतं. एके दिवशी तर असं वाटलं हे जीवन संपून टाकावं, स्वतःला संपून टाकावं असं सुद्धा माझ्या मनामध्ये आलं होतं. पण माझ्या लेकीला, माझ्या जानकीला मला भेटायचं होतं. तिला सगळं सत्य सांगायचं होतं. तिला भेटण्याच्या आशेवरती एवढे दिवस मी जिवंत होते. त्यानंतर इथे आता सुमित्रा म्हणत असते की जानकी, खरंच बाई, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे तू शेवटीला म्हणाली होतीस की तुझी आई जिवंत आहे आणि तू तुझ्या आईला शोधून काढणार, असा तू प्रण केला होतास आणि तो प्रण तू पूर्ण केलास बाई. शेवटीला तू तुझ्या आईला घरी घेऊन आलीसच. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तेव्हा इथे आता लता म्हणत असते की माझ्या मुलीमुळे मी परत आलेच, पण मला तुमच्या सगळ्यांची सुद्धा मनापासून माफी मागायची आहे. खरंच सांगते, मला असं वाटत होतं की माझ्यामुळे जी चूक झाली आहे त्याची मी माफी तुमच्याकडे मागू शकेन की नाही, तोपर्यंत मी जिवंत राहीन की नाही, खरंच मला कळत नव्हतं. मला तुमच्या सगळ्यांची हात जोडून माफी मागायची आहे. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, हे बघा, जे झालं ते झालं. स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. जानकी बेटा, आज तुझ्यामुळे तू तुझ्या आईला परत घेऊन आली आहेस. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही नाना, मी एकटीने काही केलेलं नाही आहे. माझ्याबरोबर ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी नसते तर मी काही करू शकले नसते. हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झाले. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते. ऐश्वर्या आता म्हणत असते, डॅडा, त्या मास्कमॅनने मला फसवलं. तो एक नंबरचा फ्रॉड माणूस निघाला. त्याच्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आहे डॅडा. त्याच्यावरती मी विश्वास ठेवायला नको होता. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं नक्की काय घडलं आहे? त्याने काय फसवलं तुला ते तर सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते की डॅडा, त्याने मला सांगितलं की मी जानकीला सांगणार आहे की तुझी आई माझ्या ताब्यात आहे आणि मला प्रॉपर्टीचे पेपर आणून दे. मग ती मला प्रॉपर्टीचे पेपर देईल. तिची आई तर जिवंत नाहीच आहे ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली की याचा अर्थ जानकीची आई तुमच्या ताब्यात आहे. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, खरं वाटलं ना तुला? खरं वाटलं ना? मग हे सुद्धा मी त्या जानकीला असंच सांगणार आहे. आणि खरोखर त्याने इथे जानकीबरोबर डील केलं की तू जर मला प्रॉपर्टीचे पेपर दिलेस तरच मी तुझ्या आईला सोडेन. आणि त्याने सोडलं डॅडा. लता जिवंत आहे, त्या जानकीची आई जिवंत आहे आणि ती त्या मास्कमॅनच्या ताब्यात होती आणि त्याने एवढी मोठी गोष्ट मला सांगितली नाही डॅडा. याचा अर्थ त्याने मला फसवलं ना. मला असं वाटलं जानकीच्या विरोधात त्याने मला पुरावा आणून दिला. तेव्हा मला असं वाटलं की तो माझ्या बाजूने आहे म्हणून. पण आज मला कळलं डॅडा, म्हणजे त्याला प्रॉपर्टीचे पेपर हवे होते म्हणून त्याने त्या जानकीबरोबर डील करून लताबाईला सोडूनसुद्धा दिलं. पण आता काय, ती लतासुद्धा सुटली, ती जानकीला भेटली, प्रॉपर्टीचे पेपरही माझ्या हातातून गेले आणि ते 50 लाख रुपयेसुद्धा माझ्या हातातून गेले. माझ्या हाती काही नाही लागलं डॅडा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आपल्या आईला मिठी वगैरे मारते. खूप जास्त खुश असते. इतक्या वर्षानंतर तिला आपली आई परत मिळालेली असते. तेव्हा इथे लता म्हणत असते की नानासाहेब, माफ करा मला. तुमच्या नजरेला नजरसुद्धा देऊ शकत नाही आहे मी. न कळतपणे का होईना, पण माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. प्लीज मला माफ करा. या घरामध्ये मी पार्वती म्हणून आले आणि तुम्हाला सगळ्यांना मनस्ताप दिला, तुम्हाला सगळ्यांना त्रास दिला. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची, नानासाहेब तुमची, सुमित्राताई तुमची हात जोडून माफी मागते. प्लीज तुम्ही मला माफ करा. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही? तुम्ही कशाला माफी मागताय लताताई? हे बघा, जे काही झालं त्याच्यामध्ये तुमच्या एकटीची काही चूक नव्हती. परिस्थिती चुकीची होती आणि जर कुणी चुकीची असेल ना या सगळ्यामध्ये तर ती ऐश्वर्या होती. त्या ऐश्वर्यामुळेच तुम्ही या घरामध्ये आलात आणि तिने सांगितलं तसं तुम्ही वागलात. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, थोडी चुकी तुमची होती, थोडी आमचीही चुकी होती. आम्हीसुद्धा खूप चुकीचे वागलो तुमच्याबरोबर, त्याचबरोबर जानकीबरोबर. त्यासाठी तुम्ही माफी मागू नका. ती परिस्थिती वाईट होती असं समजून आता सगळं काही मागे सोडायचं आणि आपण फक्त आता पुढचा विचार करायचा.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणते, लताताई या कोण? तर ही माया. तेव्हा इथे मायाला आता विचारपूस केली जाते की तू इथे कशी? त्यानंतर तू कुठे राहतेस बाळा? असं नाना जेव्हा विचारतात तेव्हा माया म्हणते की माझं नाव माया आहे, मी मुंबईमध्ये असते माझ्या आईवडिलांबरोबर. कामानिमित्त मुळशीमध्ये आले होते, तेवढ्यातच त्या माणसाने मला किडनॅप केलं. तेव्हा इथे मला माझ्या आईवडिलांना थोडं फोन करून सांगायचं आहे की मी सुखरूप आहे म्हणून. मला कुणाचा मोबाईल मिळू शकतो का? तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, हो हो, माझा मोबाईल घ्या ना. आणि सारंगने आता मायाला आपला मोबाईल दिलेला असतो, तो सुद्धा आनंदाने. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते, डॅडा आता माझं काही खरं नाही आहे. ती लता उद्या कोर्टात उभी राहील आणि माझ्या विरोधात साक्ष देईल, हे सगळं मीच केले म्हणून सांगेल. आता मला जेलमध्ये जाण्यापासून कुणीही वाचवणार नाही आहे डॅडा. आता काय होईल माझं? काही झालं तरी मला जेलमध्ये जायचं नाही आहे. तेव्हा तिथे कावेरी आहे, त्यांनी म्हणते, ऐश्वर्या एक ना एक दिवस हे होणारच होतं गं. तू तुझ्या आता वडिलांच्या पायावरती पाऊल टाकायला निघालीस, मग आता हे दिवस तुझ्या वाट्यालाही येणारच. जेलमध्ये जाणं येणं तर होईलच ना तुझं. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील म्हणत असतो, बास करा. काय म्हणालात तुम्ही? माझी मुलगी माझ्या पावलावरती पाऊल टाकते म्हणूनच ती आज कुणीतरी आहे. सयाजी विखे पाटीलच्या पावलावरती पाऊल टाकते ना, म्हणून माझ्या मुलीचा रुबाब आहे. तुमच्यासारखी ती भित्र्या सशासारखी घरामध्ये बसली असती ना, तर कुणी ओळखलं असतं तिला? कोण घाबरलं असतं तिला? तेव्हा कावेरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे मी भित्रा ससा घरामध्ये बसते असं वाटतं तुम्हाला? पण मी अशी का वागते, अशी का राहते, त्याचा विचार कधी तुम्ही केला आहेत का? तेव्हा सयाजी म्हणतो, त्याचा विचारसुद्धा मला करायचा नाही आहे. माझ्या मुलीबद्दल जर तुम्हाला काही चांगलं बोलता येत नसेल तर वाईट बोलण्याचा अधिकारसुद्धा तुम्हाला दिलेला नाही आहे. कळलं? माझ्या पोरीला काही नाही होणार आहे ना. तो धर्माधिकारी, ॲडव्होकेट धर्माधिकारीला मी फोन करतो आणि काही ना काहीतरी करायला सांगतोच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लताबाई देवघरामध्ये आलेल्या असतात. देवासमोर हात जोडून बसलेल्या असतात आणि म्हणत असतात की देवा, शेवटीला माझी आणि माझ्या मुलीची भेट झालीच. माझ्या मुलीने मला वाचवलं आणि इथे माझ्या हातूनसुद्धा काही चुका झाल्या असतील त्याचीसुद्धा मला माफी मागायची आहे देवा. आणि आता काहीही झालं तरीसुद्धा माझ्या मुलीची आणि माझी भेट झाल्यानंतर या गोष्टीचा आनंद मला आहेच. पण आता जे काही सुख असेल, ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी बाजूला होऊ दे आणि जे काही सुख असेल ते सुख माझ्या मुलीच्या जानकीच्या पदरात टाक देवा. आता तिच्यावरती कुठलंही संकट येता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी येते आणि म्हणत असते, काय गाई काय मागतेस देवाकडे तुझ्या मुलीसाठी? तेव्हा इथे आता लता म्हणत असते, मी माझ्या मुलीसाठी सुख मागते, माझ्या मुलीला सगळं काही मिळू दे. तेव्हा जानकी म्हणते, आई अगं माझ्या डोक्यावरून इथे आता आईचा हात देवाने नाही काढून घेतला ना, पुन्हा मला तिने अनाथ नाही केलं ना, याचाच मला जास्त आनंद आहे. माझ्या आईची आणि माझी भेट झाली, माझ्या आईच्या मायेचा पदर माझ्या डोक्यावरती परत आला, याचाच मला आनंद आहे. अजून मला काही नको आहे. तेव्हा इथे लता म्हणते, तरीसुद्धा एक आई म्हणून मी माझ्या मुलीसाठी हे सगळं मागूच शकते ना. तेव्हा जानकी म्हणते, अगदी बरोबर, तू एक आई म्हणून मुलीसाठी हे सगळं मागूच शकतेस, पण तू आई म्हणून मुलीकडे जरा अजून एक हट्ट करू शकतेस. सकाळपासून तू काय खाल्लेस की नाही माहिती नाही आणि तरीसुद्धा तुला भूक लागली असं तू म्हणाली नाही आहेस. तेव्हा हक्काने मुलीकडे काही खायला मागितलंस ना तर मला जास्त आवडेल. चल बरं माझ्याबरोबर, आधी काहीतरी खाऊन घे चल. तेव्हा इथे आता जानकी लताला बाहेर घेऊन येते आणि म्हणत असते, इथे बस आणि काहीतरी खाऊन घे बरं, मी गरमागरम बनवते. तेव्हा इथे लता म्हणत असते, अगं जानकी बेटा नको, तू मला भेटलीस, तुझी आणि माझी भेट झाली, मायेचं बोलणं झालं, आता मला खरंच काही नको. तेव्हा जानकी म्हणते, आई अगं असं काय करतेस? खाल्ल्या पिल्ल्याशिवाय तुला ताकद येईल का? आणि त्या नराधामाने किती तुला बांधून ठेवलं होतं. आता मला तुझी भरपूर सेवा करू दे, मला हवं तसं तुला इथे आता तयार करू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, आई बरं झालं तू मला भेटलीस, तू भेटली नसतीस तर माझं काय झालं असतं गं? तेव्हा लता म्हणते, जानकी नक्कीच मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणूनच आज मला या जन्मामध्ये तुझ्यासारखी मुलगी भेटली. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आई अगं पुण्य तू नाही गं, पुण्य मी केलं असेल, म्हणूनच मला तुझ्यासारखी माझ्यावरती इतकं प्रेम करणारी आई मिळाली.
त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी म्हणते, आई बस ना आता, तू काहीतरी खाऊन घे ना. तेव्हा लता म्हणते, नाही नको, मला काही नको. अगं जानकी, मी विहीण आहे या घरची आणि विहिणीने मुलीच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नसतं अशी रीत आहे आपली. त्याच्यामुळे आता मला जाऊ दे. मी हवं तर तुला अशी अधूनमधून भेटायला येत जाईन, पण आता मी माझ्या मुलीच्या सासरी राहू शकणार नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, हे बघा लता आई, तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. आता तुम्ही इथेच राहायचं आमच्याबरोबर. जानकी तुमची खूप काळजी घेईल. जशी ती माझ्या आईवडिलांना सांभाळते तशी ती तुम्हालासुद्धा सांभाळेल. तेव्हा इथे आता लता म्हणत असते, नाही नाही जावई बापू, अहो मुलीच्या सासरी मी कसं राहणार? मी नाही राहू शकत इथे. तुम्ही मला वाचवलं, तिथे घेऊन आलात, त्यासाठी खूप थँक्यू, पण मी इथे राहू नाही शकणार. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो असं काय करताय? दिवाळी तोंडावरती आली आणि ऐन दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या लेकीला इतक्या कठीण प्रसंगानंतर सापडलात आणि लगेच तिला सोडून निघून जात आहे. तेव्हा मी इथे कसं राहणार असं विचारल्यानंतर ऋषिकेश म्हणतो, आता माझे आईवडील जर माझ्याबरोबर राहू शकतात तर जानकीची आई तिच्याबरोबर का नाही राहू शकत? प्लीज तुम्ही थांबा, दिवाळी तोंडावरती आले, कुठेही जाऊ नका. तेव्हा जानकी म्हणते, आई अगं सगळे इतका हट्ट करतायत, तुला प्रेमाने सांगतायत, तर राहा ना गं इथे, कशाला जातेस तू? तेव्हा इथे लता म्हणते, ठीक आहे, तुम्ही सगळेजण इतके प्रेमाने आग्रह करताय तर मी थांबते. त्यानंतर इथे आता ओवी आलेली असते. ओवी म्हणते, आजी. तेव्हा लता आणि सुमित्रा दोघीही सोबत आवाज देतात. तेव्हा ओवी म्हणते, अरे वा, दोघेही आजींनी मला सोबत आवाज दिला. त्यानंतर इथे आता जानकी म्हणत असते, मग आता 2-2 आजी आहेत एका मुलीला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की ओवी बेटा, सगळ्यात जास्त तुला कुठली आजी आवडते? कुठली आजी हवी तुला तुझ्याजवळ? तेव्हा ओवी म्हणते, मला दोन्ही आज्या हव्या आहेत, कारण या दिवाळीमध्ये मला 2-2 गिफ्ट मिळणार आहेत ना म्हणून. तेव्हा ती दोन्ही आजींबरोबर आता खूपच जास्त प्रेमाने बोलते. त्यानंतर अवंतिका म्हणत असते, म्हणजे काय सोमी, तुझ्या हातामध्ये गण दिली होती, गण देऊन तुला तिथे बसवलं होतं? तेव्हा सौमित्र म्हणतो, फक्त गणच नाही, मला पूर्ण बेशुद्ध केलं होतं, मास्कमॅनचे कपडे घातले होते आणि माझ्या हातामध्ये गन होती आणि समोर ती माया बसली होती, जणू काही मी तिला गोळी मारण्याचा प्रयत्न करतोय अशा इथे पोझिशनमध्ये मला बसवलं होतं. बरं झालं, नाहीतर दादाने चुकून मला गोळी मारलीच असती. पण जानकी वहिनीने माझ्या पायातले शूज ओळखले आणि त्यांनी सांगितलं की मी सौमित्र आहे म्हणून, आणि त्यांनी दादाची गोळी मला लागू नये म्हणून हात पटकन वरती केला. गोळी सुटली, पण मी मात्र वाचलो. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, सौमी अरे काय बोलतोयस तू? मला खरंच काही कळत नाही आहे, प्लीज मला नीट सांग ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, त्या मास्कमॅनने मला पूर्णपणे मारण्याचा प्लॅन केला होता. इथे दादाच्या हातून मला गोळी मारून घ्यायची होती, म्हणजे दादालासुद्धा शिक्षा झाली असती. त्याने मला बेशुद्ध केलं होतं आणि मास्कमॅनचे कपडे वगैरे घालून मला असं बसवलं होतं की जेणेकरून ऋषिकेश दादाला माझा राग येईल, मी मास्कमॅन म्हणून तो मला गोळी मारेल, अशा स्थितीमध्ये मी बसलो होतो. पण खरं सांगू का, जानकी वहिनीने माझ्या पायातले शूज ओळखले, तिने ते लक्षात ठेवले होते म्हणून, नाहीतर आज माझं काही खरं नाही आहे. जानकी वहिनीमुळे माझा जीव तर वाचलाच आहे, पण तुझ्यामुळे सुद्धा माझा जीव वाचला आहे, कारण तू मला ते शूज आणले होतेस ना, ते शूज मला तू गिफ्ट केलेस. तू म्हणालीस का हा तुझा फेवरेट कलर आहे, तेव्हा जानकी वहिनीने ते शूज बघितले होते ना, तिने ते लक्षात ठेवले होते. तू मला ते शूज गिफ्ट केलेस, जानकी वहिनीने ते बघितले, म्हणून तुमच्या दोघींमुळे आज मी जिवंत आहे, कळते का तुला? नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं, माझी विकेट गेली असती. तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी जर तुला काही झालं असतं तर तुझ्याशिवाय मी नसते जगू शकले. आणि ती आता इथे सौमित्रला एकदम घट्ट मिठी मारते म्हणते, सौमी तुला नाही माहिती, मी तुझ्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत, मी तुझ्याशिवाय जगूच नाही शकत. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, त्या ऐश्वर्याची एवढी हिंमत, तुला मारण्याचा प्रयत्न केला ना तिने, आता मी तिला सोडणार नाही आहे. सौमी उद्या कोर्टामध्ये ना तिची पूर्णपणे वाट लावून टाकायची. आत्तापर्यंत तिने खूप लिमिट्स क्रॉस केलेले आहे, यावेळेला तर तिने खूपच लिमिट क्रॉस केले, त्याच्यामुळे उद्या कोर्टामध्ये अशी तिची वाट लावू ना की तिला कुणीही वाचू शकणार नाही. तिला तिच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, ती जेलमध्ये गेलीच पाहिजे. सौमी आतापर्यंत तिने जे काही गुन्हे केलेत ना त्याची तिला शिक्षा मिळालेली नाही आहे, पण आता ती जेलमध्ये जाणार आणि असं करणं सौमी की तिला कुणीही वाचवणार नाही. तेव्हा इथे सौमी म्हणत असतो, अवंतिका तू काळजी करू नको,
अगं आता आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे, सगळ्यात मोठा पुरावा. लता काकू, आता जानकी वहिनीची केस लढत होतो ना आपण. आता लता काकू कोर्टामध्ये उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतःवरून साक्ष दिली तर सगळेजण विश्वास ठेवतीलच ना की जानकी वहिनीने लता काकूंचा खून केलेला नाहीच आहे. त्याच्यामुळे त्यांनी साक्ष दिल्यानंतर ऐश्वर्याने हे सगळं घडून आणलं होतं हे सुद्धा लता काकू सांगतील. त्यामुळे त्या ऐश्वर्याला आता कुणीही वाचू शकणार नाही आहे, कळते का तुला अवी? नको काळजी करू. त्या ऐश्वर्याची उद्या कशी वाट लावतो ना कोर्टामध्ये ते बघच तू, असं सौमित्र म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता लता जानकीला म्हणत असते, तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे त्या मास्कमॅनने लता काकूंना किडनॅप केलं होतं. पण खरं तर त्या मास्कमॅनला आहे ना लता काकूंना त्रास द्यायचाच नव्हता. त्याच्या बोलण्यावरून मला कळायचं खरं तर त्या मास्कमॅनला तुम्हाला त्रास द्यायचा होता. तुमच्यावरती त्याचा खरं तर काहीतरी पर्सनल राग आहे आणि त्यामुळे त्यांनी तुम्हाला त्रास व्हावा म्हणून तुमच्या आईला लताला किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा इथे आता लताचं बोलणं आणि त्याचबरोबर इथे माया आणि जानकीचं बोलणं हे मास्कमॅन खिडकीतून ऐकत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो आता मास्कमॅन ते बोलणं ऐकत असताना इथे आता सगळं काही माया जानकीला सांगते. तर इथे ऐश्वर्या जात असताना मास्कमॅन आपली गाडी घेऊन येतो आणि ऐश्वर्याची गाडी अडवतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय रे, दिसत नाही आहे का तुला? काय गाडी चालवतोयस रे तू? कळत नाही का कशी गाडी चालवतात ते? तेव्हा इथे ऐश्वर्या गाडीतून उतरल्यानंतर समोर बघते तर काय मास्कमॅन आलेला असतो. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, काय ऐश्वर्या, कुठे चाललीस तू? आणि तिच्याबरोबर तो आता बोलणं करत असतो. त्यानंतर इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना सयाजी विखे पाटीलने आता सांगितलेलं असतं की लता जिवंत आहे. तेव्हा धर्माधिकारी म्हणतो, बरं झालं तुम्ही मला सत्य सांगितलं. आता त्या कोर्टामध्ये लताची कशी विकेट पाडतो ना ते बघाच तुम्ही, असं तो म्हणत असतो.